इंद्रायणीचं पसायदान 31 मार्च दुःखाची राणी. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक अमेया संतोष मुळावकर. ती राणी होती, पण राण्यांच्या अलिशान परंपरेतली नव्हती. पण ह्या अलिशान परंपरेलाही मागं टाकणारी शान तिच्याजवळ होती. ही शान होती दुःखाची. ती दुःखाची राणी होती. दुःखच तिच्या वाट्याला आलं नेहमी, पण तिनं त्या दुःखाचा द्वेष केला नाही. दुःखाला दूर लोटलं नाही. दुःखाला जवळ केलं. दुःखावर आपुलकीनं प्रेम केलं. दुःखाला सर्वस्व दिलं. दुःखाला अधिक सुंदर केलं. दुःखाचे सगळे कंगोरे जपले. ओबडधोबड दुःखाला पैलू पाडले. दुःख आतल्या आत खुलू लागलं. बहरात येऊ लागलं. बहरात आलेल्या दुःखानं दुःखासारखीच दुःख जमा केली. ह्या सगळ्या दुःखांनी तिला ठसठसणाऱ्या वेदनाच दिल्या. त्या वेदना सांभाळून ठेवण्यासाठी जखमा दिल्या. त्या जखमांना तिनं तेवढ्याच उत्कटतेनं आपलंसं केलं. तिनं जखमा सांभाळल्या. जखमांना काही कमी पडू दिलं नाही. तिच्या जखमांनी वेदनाही तेवढ्याच निष्ठेनं सांभाळल्या. जखमांचा, वेदनांचा एवढा आत्मीय सांभाळ कुणी क्वचितच केला असेल. तिनं जखमांना, वेदनांना काहीही कमी पडू दिलं नाही. तिनं जखमांना हवे असलेले वेदनांचे प्याले दिले आणि वेदनांना हवे असलेले जखमांचे प्याले दिले. हे प्याले भरलेले राहावेत म्हणून ती स्वतः रीती होत गेली. अनेकदा रीती होऊनही ती संपली नाही. प्याला अर्धा नव्हे तर पूर्ण भरलेला असावा हे तिचं जगावेगळं तत्त्वज्ञान ती जगत होती. म्हणून तिच्या जखमाही हसऱ्या होत गेल्या. अगदी मंद मंद हसत राहिल्या. जखमांचं हसणं मंद होत गेलं, पण संपलं नाही. कारण ह्या जखमांमध्ये तिनं तिच्या कविता भरल्या होत्या. पण ह्या कविताही ठसठसणाऱ्या होत्या. त्या कवितांनी तिच्या जखमा भरून आल्या नाहीत आणि जखमांनी कविताही भरून आल्या नाहीत. तिच्या कवितांनी तिच्या जखमांचं गोंदन अधिक गडद केलं आणि तिच्या जखमांनी तिच्या कवितांचं कोंदण घट्ट केलं. जखमेमुळं कविता आणि कवितेमुळं जखम अधिक खुलत गेली. नाही म्हणायला या कवितांची आणि जखमांची विचारपूस करणारे काही आले. या जखमांची आणि कवितांची शिडी करून पुढं निघून गेले. तरी ती त्या सगळ्यांच्या खूप पुढं होती. तिच्या कविता तिच्यासाठी पाकीजा होत्या. तिच्या कवितांनी तिच्यातलं पावित्र्य जपलं होतं. ह्या पावित्र्यामुळं ती स्वतःच्या मनवचन कायेतल्या वेदनापेशींची मुक्त पण नीटस, भरपूर पण सुंदर उधळण, नितांत सुंदर, सहज सुंदर उधळण तिच्या वाटेला आलेल्या हिंदी सिनेमातल्या विविध भूमिकांमधून उदात्तपणे करत होती. तिच्या या सहज सुंदर उधळणीमुळं अभिनयाला सहज सुंदरतेची उत्कट परिभाषा नितांत सौंदर्यासह गवसली होती. अभिनयातही ती दुःखाचीच राणी ठरली होती. तिच्या दुःखाचं रुपेरी गोंदन स्वतःच्या अंकावर गोंदून घेण्यासाठी हिंदी सिनेमाचा रुपेरी पडदाही आतुरलेला असायचा. ह्या पडद्याच्या आतुरतेला अधिक मोठं करण्यासाठी दिनांक 31 मार्च 1972ला तिचं दुःखाचं जग सोडून ती काळाच्या पडद्याआड गेली. साहिबजान मीना कुमारीचं, दुःखाच्या राणीचं दुःख अजूनही तिच्यासोबत असेल का? की तिच्या कबरेवर आपले अश्रू गाळत बसलेलं असेल? मात्र तिनं तिच्या दुःखाचा किंचितही धक्का तिच्या कबरेला लागू दिला नसेल.